रायगड चढणे अडागाबाळाचं काम नाही, शत्रूला जमलं नाही. रायगड फक्त तिघेच चढू शकतात, एक पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठी. रायगड कुणाला पेलला नाही, रायगड कुणाला आजपर्यंत झेपला नाही. एक गोष्ट शिका, आयुष्यात काही बघू नका, आयुष्यात फक्त एक किल्ला बघा. महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय. हे दोन शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, तो म्हणजे. पण शिवनेरी पासून रायगडापर्यंत प्रवास सोपा होता? 50 वर्ष या माणसानं एक क्षण सुद्धा विश्रांती घेतली नाही, एक क्षण. रायगड यासाठी बघा, तो फक्त किल्ला नाहीये, तुमची माझी अस्मिता आहे. तो फक्त किल्ला नाहीये, मावळ्यांचं बलिदान आहे. तो फक्त किल्ला नाहीये, 18 पगड 12 बलुतेदार जातीसाठी उभारलेलं ध्वज सिंहासन आहे. किल्ला बघा. पण किल्ला बघत असताना आपली पोरं म्हणते, दम भरतोय, रोपवेनं जाऊ, नको येऊ तिकडं तू. किल्ला बघणं कोणाचंही काम नाही. किल्ला बघायला अंगात रग असावी लागते आणि मनगटात धग असावी लागते. रायगड चढणे अडागाबाळाचं काम नाही, शत्रूला जमलं नाही. रायगड फक्त तिघेच चढू शकतात, एक पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठी. रायगड कुणाला पेलला नाही, रायगड कुणाला आजपर्यंत झेपला नाही, कधीच नाही. रायगड यासाठी दाखवा, रायगड फक्त किल्ला नाहीये, जगातला आर्किटेक्चरचा सगळ्यात मोठा नमुना आहे. पहिले इंजिनियर आहेत महाराज, त्यांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. तुमच्या घराची गॅरंटी आहे का? इंजिनियरला फोन करा, किती दिवस टिकणार आहे, जायच्या अगोदर मागचं भेताळ पडलेलं असते. महाराजांनी दिले. रायगडावरती जायचं, जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आणि पाठीमागं बघायचं. महाराजांनी एक शिलालेख कोरलाय, रायगडाचं वॉरंटी कार्ड छापले महाराजांनी, आजही बघायला मिळतं. शेवटचं वाक्य आहे, मी नाही, महाराज म्हणतात. काय म्हणतात? याव चंद्र दिवा करवती. म्हणजे काय? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडाची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठंपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. गॅरंटी दिली महाराजांनी. कुणाच्या जीवावरती दिली हो? आपल्या जीवावरती दिली. पाणी अडवा पाणी जिरवा ही पहिली योजना महाराजांनी रायगडावरती चालू केली. ह्याची अडवा त्याची जिरवा आम्ही गावात चालू केली, पण पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचे शिल्पकार महाराज आहेत. आपण घरात शौचालय वापरतो, इंडियन टॉयलेट. अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय करून, तरी डोक्यात आमच्या रेंज गेली नाही. महाराजांनी 395 वर्षापूर्वी रायगडावरती शौचालय बांधलेत. विष्टेचं डिकम्पोजिशन कसं करायचं आजही शौचालय बघायला मिळतात. रायगड दाखवा. मोबाईल नव्हता, अफजल खानाला व्हॉट्सअप केले थांब तिथंच म्हणून नाही. ध्वनी क्षेत्र याचा शोध महाराजांनी रायगडावरती लावलाय. एखाद्याला महादरवाजात उभा करायचं आणि एखाद्यानं महाराजांच्या राजसदरेवरती उभा राहायचं. महादरवाजापासून राजसदरेपर्यंत मध्ये फार मोठं अंतर आहे. महादरवाजात कुणी किती हळू आवाजात बोला, राजसदरेवरती महाराजांना स्पष्ट ऐकू जातं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वैज्ञानिक दृष्टिकोन बघायला मिळतो तिथं गेल्यावरती. सिंधुदुर्ग किल्ला बांधला महाराजांनी, समुद्रात किल्ला बांधला. किल्ला कधीतरी बघून या, साईडनं सगळं समुद्र आहे, खारं पाणी आहे, किल्ल्याच्या मधोमध गोड पाणी आहे. असं का? मी एकाला विचारलं कसं काय रे? ते म्हटलं महाराजांकडे जादूची कांडी होती. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पडणाऱ्या पावसाचं पाणी विहिरीमध्ये साठवायचं आणि साठवलेलं पिण्यायोग्य करायचं. पहिलं तंत्रज्ञान सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांनी उभा केले. पाण्याचे जुने चेंबर आहेत ना आपल्याकडं, पाईप सिस्टीम म्हणतो आपण त्याला. आज हे जुने चेंबर, मध्यंतरी सह्याद्री प्रतिष्ठानं राजगडावरती एक मोहीम काढली. शिवप्रतिष्ठानचे धारकरी त्या मोहिमेला होते. त्यावेळी त्या राजगडावरती त्यांना जुने चेंबर्स सापडले महाराजांच्या काळातले. पाण्याची प्रत्येक घरापर्यंत पोच कसं करायचं, पाणी योजना ही महाराजांनी चालू केली. तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडं आर्मीमध्ये एखादा जवान शहीद झाला
तर त्याच्या बायकोला पेन्शन नावाची एक गोष्ट मिळते, पेन्शन मिळते. ही पेन्शन योजना महाराजांनी चालू केली. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे ज्यावेळी शहीद झाले त्यावेळी त्यांच्याकडे 8 मुलं होती. त्या 8 मुलांना महाराजांनी स्वतःच्या राज्यात घेतलं. अनुकंपाखाली घेण्याची योजना ह्या जगात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी चालू केली. सैन्य मेले लढताना, त्याच्या बायकोचं परत काय तर ती जगावी यासाठी त्या सैन्याला मरताना जो शेवटचा पगार होता, त्या पगारातली निम्मी रक्कम तिच्या बायकोला पेन्शन म्हणून दिली जायची. ही पेन्शन नावाची योजना सुद्धा महाराजांनी चालू केली. कितीतरी योजना महाराजांनी चालू केल्या हो. महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महिन्याला 1500 रुपये येत नव्हते. पण महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण मात्र योजना नक्कीच होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली होती, या लेकरांसाठी चालू केली होती. तो संस्कार पिढ्यानपिढ्यांनी घेतला पाहिजे. बराच वेळ झालं बोलतोय, जाता जाता काही शेवटची वेळ घेतो. आपल्या पोरांना रायगड दाखवा. मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक हिंदूचं आयुष्यात एकदा तरी श्रीमान रायगडावरती गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जगात कुठेही जा, कुठेही फिरा, महाराजांच्या रायगडावरती जा. संकट आलं ना, आत्महत्या करू वाटली ना, गाडी काढायची आणि थेट पुण्यातल्या वडू बुद्रुक तुळापूरला जायचं. त्या इंद्रायणीला भेटायचं आणि विचारायचं, सांग ना इंद्रायणी, कसा लढला माझा संभाजी राजा. ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, अरे ऐक, तुझा राजा लढला स्वाभिमानानं, तुझा राजा जगला स्वाभिमानानं, तू सुद्धा जग. हे अमर बलिदान आहे. कोणासाठी? आपल्या लेकरांसाठी. आपल्या लेकरांचा स्वाभिमान जिवंत राहावा यासाठी. हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. संभाजीराजांचा, शिवाजीराजांचा विचार या मातीमध्ये जिवंत राहिला पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न करा. 3 एप्रिलला शिवाजी महाराजांचं निधन झालं. महाराजांची शेवटची इच्छा तुम्हाला माहिती आहे काय होती? महाराजांची इच्छा शेवटची, महाराज म्हणतात स्वतःच्या इच्छेत, माझा काळ झाला, आम्ही जातो. काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्त नद्या मुक्त करा, भगवा आसमंतात फडकत राहू द्या. महाराजांची शेवटची इच्छा आहे. महाराजांच्या अस्थी आजही बघायला मिळतात. मुंबईला गेल्यावरती वस्तू संग्रहालयात महाराजांच्या अस्थी आजही बघायला मिळतात, आजही ठेवलेले आहेत. महाराजांचं पार्थिव उचललं गेलं. अनेक रयत रडत होती. 50 वर्षात हा माणूस पहिल्यांदा शांत निद्रा अवस्थेत बसलेला इथल्या रयतेनं बघितलं होतं. माणसं म्हणत होती, महाराज उठा. माय माऊली राजासाठी हंबरडा फोडत होती. तुमच्याच गावातली, शाहूवाडी तालुक्यातली पांढरपाणी गावातली एक माय माऊली रायगडावरती उपस्थित होती. ती माऊली हंबरडा फोडत आली, महाराज हा उठा ना हो. महाराज पन्हाळ्यावरनं विशालगडावरती चालला होता, त्यावेळी तुम्ही आमच्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात आला आणि महाराज तुमचं सैन्य थांबलं. तुमचा एक सरदार आला आणि त्यानं माझ्या घराचा दरवाजा वाजवला. मी बाहेर आली आणि त्या सरदाराने विचारलं, ए माऊली, या आई काय खायला आहे का, पाणी आहे का? दिवसभर सैन्य भुकेलं आहे. मी आतनं भाकरी आणली, पाणी आणलं, खायला दिलं सैन्याला. तुम्ही होता, पण मला माहिती नव्हतं तुम्ही शिवाजीराजे आहात. मला वाटलं कोणीतरी सरदार असेल. आणि जाताना महाराज तुम्ही मला विचारलं, या आई तू मला खायला अन्न दिलंस, पाणी दिलंस, बोल आई तुझी शेवटची इच्छा काय आहे? आणि मी सांगितलं तुम्हाला, बाबा आमच्या गावात विहीर नाही, आमच्या गावातल्या लिकींना लय लांब जावं लागतं पाणी आणायसाठी, आणि शत्रू लिकींना दिवसा कवळ्या भोगतात हो. महाराज माझ्या गावात माझ्या कवळ्या लिकी बाळींसाठी राजाला सांगा एक विहीर बांधायला. 2 महिन्यात महाराज माझ्या पांढरपाणी गावात तुम्ही विहीर बांधून तयार केली. आजही जावा, पांढरपाणी गावात महाराजांनी बांधलेली विहीर बघायला मिळते. त्या विहिरीवरती नाव आहे, लेकी बाळींसाठी शिवाजी महाराजांनी बांधलेली पाण्याची विहीर. महाराज उठा. महाराज उठायला तयार नव्हते. कदाचित त्या हिरोजी फर्जंद असतील, म्हणले असतील हिरोजी, महाराज
आग्र्याच्या दरबारात तुमचा वेश घेऊन झोपलो. ह्या मृत्यूच्या गादीवरती झोपायची एक संधी द्या ना महाराज. 1,00,000 मेले तरी चालतील, पोशिंदा जगला पाहिजे. महाराज उठा. नेतेच्या पुढं कुणाचंच काही चालत नाही. या जगात 2 सेवेच्या पायऱ्या आहेत. पहिली, रायगडला गेलात तर पंढरपूरला गेलात तर नामदेवरायांची पायरी बघायला मिळते, आणि रायगडावरती गेलात तर हिरोजी इंदलकरांची बघायला मिळते. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हे काय हो? महाराजांना माणसं का मानतात? 18 पगड 12 बलुतेदार जातीतली माणसं. कारण आहे, त्या प्रतापगडावरती आई तुळजाभवानीचं मंदिर ज्यावेळी उभा केलं, तुळजाभवानीची पालखी घेऊन महाराज खांद्यावरती विजयी रथातनं निघाले होते. पण त्यावेळी कोपऱ्यात काहीतरी लोक हातात पार घेऊन उभारले होते. महाराज म्हणाले, अरे या सोहळ्यात सामील व्हा, आई भवानीचा सोहळा आहे. ती माणसं म्हणाली, महाराज नको, आमचा स्पर्श नको. महाराज म्हणाले, अरे तुम्ही नाते ज्यांनी मूर्ती घडवली आई जगदंबेची. हो महाराज. अरे मग तुमचा स्पर्श कसा चालत नाही? नाही महाराज. अरे या. महाराजांनी त्यांना आणलं, त्यांच्या खांद्यावरती आई जगदंबेची पालखी दिली. अस्पृश्यतेचा नमुना महाराजांनी 350 वर्षापूर्वी फाडून टाकलाय. चांभार, सुतार, लोहार, आगरी, कोळी, भंडारी, मराठा, ब्राह्मण सगळे महाराजांसाठी सारखे होते. महाराजांसाठी जीव द्यायला आणि जीव घ्यायला तयार होते. हा महाराज गेल्यानंतर एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक.